नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर। आता वाजले किती माहिती आहे का? 11 वाजले आणि कोंबड्या आता सोडल्या। काय माहिती आहे का, पिल्लांना थोडी शेणपेन ठेवलेली असतात दावणीत आणि शेळ्या खात्याच्या, त्यामुळं त्यांना लवकर सोडत नाही आणि ह्याला आता कोंडायचं। आता कोंडावं घालतोय लागतंय, नाहीतर येळभर चिटत बसते शेळ्यांना। एक पिल्लू होण्याला आणि 2 पिल्लू होण्याला लय फरक आहे बरं का। तुला काय वाटतंय छकुली? हाय की लय फरक आहे छकुली। म्हणजे ही पिल्ली उचलली ना हलकी लागते ती, आणि ते पिल्लू उचलली की जड लागते। म्हणजे कसं एकाला दूध, ही पिल्ली कशी असतानाच मोठी असते, ह्यांना दूध लय लागतं आणि शेळ्यांचं मग दूध नाही पुरत नाही। म्हणजे त्यांच्या पोटात पुरतंय, पण असं गोड खाऊन झोपायसारखं तेवढं पुरत नाही। त्याला मात्र पुरतंय, त्याला पुरतंय। या गोलू अजून नाही। जावा काय माहित। जनावरांचं बरं आहे, काय खायचं शेण टाकायचं, खायचं शेण टाकायचं। उठर चंदा एक गंदा, उठर चंदा एक है ना। आणि काय खायला देणं म्हणजे वरडायचं। असं एखाद्या घरातल्या माणसानं वरडायचं जेवायला देणं तुम्ही काय होतंय बघायचं। हे मशीन आहे काय झालं बघ, आणि ही काय होतं खाल्लीच तर बरं आहे। चवळून टाकायचं म्हणजे शेवटी बघ चवळून टाक, मग खात नाही ते। आता खात नाही टाकले पाला, ते खात्या काही नेमकं हाय म्हणाले येईल ते खात्या। चला शेळ्यांना घालू वैरण, अजून साडीला घालायचं। गाईच्या अंगावरून हात फिरवा बरं का, आजार कमी होतात। मम्मी म्हणते ही पाडी विकायचं आणि पप्पा म्हणतात आपल्याला नको, काय आपल्याला ठेवायचंय। आमच्या आईला नेह म्हणायला लागल्या बरं का, तिला देशी गाई नाही, देशी गाई घरात असावं बरं का। देशी गाईचं महत्व आहे ना, कळणारालाच कळते, कोणाला पण कळत नाही। तू काय पण कर, पप्पा पाडी देत नसतात। पाडी देत नाही ते, पाडी त्यांच्या आवडीचे। असं गोंजरायला लागलं गाईला पे लागलेलं सुद्धा बंद करते हिनं। गप उभा राहत्या गोंजरायला लागल्यावर, प्यायचं पण बंद करते आणि उभा राहत्या। गाय अशी चीज आहे ना, लय भारी आहे बरं का। असं दे, देशी चल गाई दारात आवर पटकन। जावा बाबा, त्याला कुठं बांधू? कुठं बांधू? इथंच बांध, ए बाबा इकडे इथंच बांध। ये, लांब करून बांधते जरा लांब। थांबा माशे, लय पडू नका। काय झाले माहितीये का, ह्यांना सकाळी झाडू मारला नाही आणि त्यामुळे खाली लेंड्या टाकलेल्या, म्हणून ह्यांना आता मोकळं सोडायचं। काय कशाचं टँकर गेले? टँकर गेले का? हो जावा। बांधून घातलं ना, रोजच्या रोज झाडू मारायला लागते। आज झाडू मारला नाही बाहेरचं, त्यामुळं मग ते लेंड्या टाकलेल्या असते त्यावर तुडवून त्यावर गवात, मग गवत मी खात नाही त्यामुळं ह्याला आहे ना असं टाकायचं वैरण। काय झालं माहिती आहे का,
आज आत्ता मी आल्या इकडे घराकडं 11 वाजले. आज सकाळपासून इकडे आलीच नाही मी. आत्ता आल्या. त्यांनी सगळं आवरून गेल्या तर त्याने आपलं तोपर्यंत सुपर निपेर टाकून गेलत. आता ह्यांना येळ बघायला लागत नाही एवढ्या. कसं मारतोय बघू साड्या घालतोय म्हणून ह्या जातींना बांधून घालतोय. लय कडा आहे ही तांबडी शेळी तर लय आगावपणा करायला लागली. मावशी म्हणायला लागल्या बघ तिची शेरड कशी रस्त्याने. कसं आहे माहित आहे का, लोकांना बघायला लय भारी वाटते. शेरड आहे ती चांगली आहे ती एवढी आहे ती तेवढी आहे ती. खरं तिथं कोणाला आणून घालताना कसं होतंय बघायला. सगळं टाकू काय टाक 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 असं टाक. हे तांबडी शेळी किती खोड आहे बघ. असं लय हे तांबडी शेळी मारत्या धडाधड मारत्या.